रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूर येथे सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशभरातूनच नव्हे तर अगदी विदेशातून देखील मोठ्या संख्येनं भाविक पंढरीत दाखल होत असतात. पंढरीत भरणाऱ्या 4 प्रमुख यात्रा कालावधीत तर ही संख्या लाखोंच्या घरात जाते. पंढरी नगरीत येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी शासन देखील मोठी दक्षता घेऊ लागला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मागील वर्षापासून सुरू केलेल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हे ब्रीदवाक्य खरं करीत आयोजित महाआरोग्य शिबिराचा लाभ लाखो भाविक घेताना दिसून आले आहेत. मात्र पंढरपुरात स्थायी स्वरूपात 1000 बेड्सचे सामान्य रुग्णालय झालं पाहिजे अशी आग्रही मागणी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी यात्रेपूर्वी पाहणीसाठी आल्यानंतर घेतलेल्या बैठकीत निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं. तर जून महिन्यात मनसे नेते दिलीप धोत्रे यांची भेट घेत यात्रा कालावधीत अस्तित्वातील उपजिल्हा रुग्णालयावर पडणारा ताण लक्षात घेत तसेच येथे उपचारासाठी येणाऱ्या पंढरपूर तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील महिला रुग्णांची संख्या लक्षात घेत 500 बेडचे स्वतंत्र महिला रुग्णालय व्हावं अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशी महापूजेस आल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना या मागणीची तात्काळ दखल घेत निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं आणि अखेर आज याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी 1 महिन्यातच आश्वासन पूर्ती केल्यानं समाधान व्यक्त केलं जात आहे. तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पाठपुराव्यास यश आल्याचं म्हटलं जात आहे आणि त्याबद्दल समाधान देखील व्यक्त केलं जात आहे.